नमस्कार मित्रांनो, मी ओमकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण जातोय कोयनेत। मागे तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवली होती, आता तुम्हाला डिटेल पूर्ण व्हिडिओ दाखवतो, ठीक आहे? चला, आता मी काळके मंदिरात, काका आतमध्ये आहेत, तेच काका ज्या दारू सोडले होते ते। चला मित्रांनो, मी आता आलोय बाहेर आणि राजेश काका पण आला आहे। आता आम्ही जातोय, थोड्या वेळात आम्ही नाक्यावरती पोहोचतो मित्रांनो। तुम्हाला दिसत असेल हे बघा, भोसतेघाट सुरू होईल मित्रांनो। आता हे बघा, तुम्हाला दिसत असेल आज वातावरण असं वाटत होतं की पाऊस पडेल म्हणून, पण पाऊस काय पडला नाही आहे। तुम्हाला पुढे दिसेलच। ज्या काकांना दारू सोडायची होती ते रात्री 11 वाजता मित्रांनो गाडीत बसले आणि सकाळी 6:30 वाजेपर्यंत इथे पोहोचले। मग सकाळी 6:30ला उठलो होतो मी, पण जायला आम्हाला 8 साडेआठ वाजले। हे बघा तुम्हाला बोललो होतो वातावरण जरा ढगाळ दिसतोय, थोडाफार असं वाटते पाऊस पडेल, पण पाऊस काय पडला नाहीये। जवळपास 1 तास प्रवास केल्यानंतर मित्रांनो परशुराम घाट आला। परशुराम घाटात चढतोय आम्ही, तुम्हाला दिसेल थोड्या वेळातच। हे बघा मित्रांनो, परशुराम घाट दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित, आणि तिकडे ढग बघा दिसतात थोडेफार पावसाळ्याचे, पण काय पडला नाही आहे पाऊस आज। 20 मिनिटं प्रवास केला, CNG पंपात पोहोचलो आम्ही मित्रांनो। आता रिक्षात CNG भरायचं आणि पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करायची। बघा मित्रांनो, हा दादा इथे समोर आहे। या रिक्षात आपल्या समोर CNG भरायचं आहे, आणि हे सगळ्या गाड्या 4 व्हीलर CNG साठी लागलेल्या आहेत। थोडा प्रवास केला आणि मित्रांनो ढग बघा काळे दिसत आहेत तुम्हाला। वाटलं पाऊस पडेल, पण पाऊस काय पडला नाहीये। मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला। हे बघा ढग बघा। आता बहादूर शेख नाक्यात मित्रांनो मी आता पोहोचलोय। बहादूर शेख नाक्यात पोहोचल्यावरती पहिलाच लेफ्ट घ्यायचं मित्रांनो। हे बघा, आता आम्ही लेफ्ट घेऊ, तुम्हाला दिसेल थोड्या वेळात। तिथून सरळ जायचंय, सरळ। हे बघा, आम्ही पहिला लेफ्ट घेतला। लेफ्ट घेऊन मित्रांनो आम्ही थांबलोय बेकरीत, क्वालिटी बेकरी तुम्हाला दिसत असेल। काकीने मिठाई घ्यायची होती, ती मिठाई घेतली आणि गेलो। सोबत लस्सी पण घेतले, फ्रुटी पण घेतले आणि वेपर्स पण घेतले। हे बघा तुम्हाला दिसेल आता। हे बघा मित्रांनो, लस्सी आणि वेपर्स मी घेतलंय खायला। मित्रांनो आपल्याला परत 1 तास प्रवास करायचा आहे, त्याच्यानंतर आपण तिथे पोहोचणार। तुम्हाला दाखवणार मी सगळं व्यवस्थित कसं काय। आणि हा, ज्यांना दारू सोडायची आहे खरंच मनापासून, त्यांनी गुरुवारी यायचं उपवास धरून। मित्रांनो आता कुंभारली घाटाला सुरुवात होईल। तुम्हाला दिसेल पावसाळ्यात पूर्ण धुका असतो इथे, त्यामुळे पावसात जर तुम्ही गेलात तर सावकाश गाड्या चालवा। हे बघा छोटं मंदिर पण आहे इथे। मित्रांनो तुम्ही ट्रेनने, बसने, प्रायव्हेट गाडी करून किंवा रिक्षाने तुम्ही येऊ शकता। इथे राहायची पण सोय आहे, खायची पियाची सगळी सोय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन येणार नाही। एक हॉटेल लागेल, हॉटेल पासून लेफ्ट मारायचं मित्रांनो आणि सरळ जायचं। सरळ गेलात की परत एक राईट मारायचं। कच्चा रोड आहे बघा, आता नवीन काम चालू झालं आहे। तिथून सरळ वरती जायचं नॉनस्टॉप, शेवटीला तो आहे मंदिर। मित्रांनो हे बघा, आम्ही इथे पोहोचलोय। रिक्षा पार्किंग केले समोरच पार्किंगची सोय आहे। खूप मोठी जागा आहे, पार्किंग कुठेही करू शकता तुम्ही, त्याच्यामुळे तुमचं काही टेन्शन नाही येणार नाही बाईक साठी किंवा 4 व्हीलर साठी। हे बघा, तुम्ही जी ही लाईन बघताय ते सगळेजण दारू सोडायला आलेत। हे बघा, खूप जण असतात, जवळपास दर गुरुवारी 1000-2000 लोक येत असतात इथे दारू सोडायला। सगळी सोय आहे तुम्हाला। परत बाहेरच तुम्हाला ताक भेटेल। आता करवंदाचा सीझन म्हणून करवंद पण तिथे विकतात, थंडगार सगळी सोय तुम्हाला तिथे निवांत। हे बघा 4 व्हीलर गाड्या तुम्हाला दिसत असेल पार्किंग केलेल्या इथे। इथे काही नियम अटी आहेत ते मित्रांनो व्हिडिओ पॉज करून बघा, वाचा। तुम्ही फॅमिली सोबत आलात तरी पण इथे बसण्याची सोय आहे फॅमिलीला। हे बघा
हे बघा खूप मोठी जागा आहे, खूप जण बसतात इथे. याचा ॲड्रेस श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा मठ, कोयनानगर, रासाठी आंबेघर. थोड्या बाहेर फिरलात तर एक गणेश मंदिर बघायला भेटते मित्रांनो. हे बघा मस्त थंडगार हवा लागते इथे, तुम्ही बसू शकता. खूप जण बसतो इथे आज. आणि सोबत शिव मंदिर पण भेटेल, एक पिंड आहे शंकराची. हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. हे बघा मित्रांनो किती गर्दी असते. तुम्हाला समोर पार्किंग नाही भेटली तर इथे पार्किंग भेटेल, खालती पण पार्किंग आहे. खूप पार्किंगसाठी जागा आहे, काय टेन्शन नाही. त्या साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे. मित्रांनो सकाळी 8:30ला आम्ही घरातून बाहेर पडलो होतो, 10:30 इथे पोहोचलो आता. बघूया. हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो, समोर 2 व्हीलर पार्किंग आहे ते बघा. तुम्हाला बाईक दिसत असतील, खूप बाईक होते इथे आणि मस्त थंडगार हवा लागत होती. येऊन तुम्ही बसू शकता. आतमध्ये बसायचं नसेल तर, गरम होत असेल तर बाहेर येऊन बसू शकता आणि निसर्ग एन्जॉय करू शकता. हवा थंडगार हवा. हे बघा स्वामी समर्थांचा काय कार्यक्रम असेल तर मित्रांनो इथे महाप्रसाद होतो. हा हॉल आहे, त्यासाठी पार्किंगचं तुम्हाला टेन्शन नाही मित्रांनो. हे बघा किती जागा शिल्लक आहे पार्किंगसाठी, खूप जागा शिल्लक आहे. 9 वाजता प्रवचन स्टार्ट होतो मित्रांनो. 2 तास ते 1 तास प्रवचन घेतात. त्याच्यानंतर सामग्री जी सांगतात ती फक्त घेऊन यायची इथून आपल्याला. हे बघा हा दुकान आहे असा, तिथे फक्त सांगायचं, देतात ते बरोबर. आणि हे बघा ह्यासाठी तुम्हाला जेवणाची पण सोय आहे. ज्यांचा उपवास असेल त्यांनी खिचडी पण खाऊ शकता. खूप काही खायला आहे, साबुदाण्याचे वडे सगळं आहे, काही टेन्शन नाही येणार तुम्हाला. हे बघा मित्रांनो ही दर गुरुवारची माणसं आहेत, दर गुरुवार येतात. एवढीच माणसं असतात दारू सोडायला. मी तिसऱ्यांदा आलो इथे, तिसऱ्याच्या 303 टायमाला मी एवढीच माणसं बघितलीत. खूप जण असतात, जवळपास 1000-2000 लोक येत असतील. दिवसाला 2दा प्रवचन होतो, सकाळचा आणि दुपारचा. या 2 प्रवचनमध्ये जवळपास 1000-2000 माणसं आरामात जातात इथून दारू सोडून. तुम्हाला ही जी गर्दी दिसते सगळे दारू सोडायला आले. हे बघा मागे तिथल्या सगळ्या विधी केल्या आणि निघालो तिथून. हे बघा रसावाडा खाल्ल्यानंतर मग भूक लागली होती. त्याच्यानंतर मग निघालो आम्ही. काकीनं सोडलं आम्ही रेल्वे स्टेशनला, म्हणजे ते चिपळूणवरूनच मुंबईत जाणार होते. ते मुंबईतून आले होते आपल्याला इथे हे व्यसनमुक्तीसाठी. सकाळी 8:30ला आम्ही घरातून निघालो होतो, 11:30 पर्यंत इथे पोहोचलो. सगळं विधी कंप्लीट केलं आणि आता घरी जातोय. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.